नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 3 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 4था अध्याय आज सुरू करणार आहोत. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो श्री गुरु शिवशिवा. नमने जीवत्व जीवा नुरवीसी. तेथे देहभाव कैसे निरिघावा होईल. जीवे घेऊन जीवा देहत्व मोडूनी देहभाव. याहिवरी करवीसी सेवा. ही लाघवा देवा नवल तुझे. जीव घेऊन शंखासुरा त्याच्या वागवीसी कलेवरा. तो तू रिघोनी मज भीतरा. माझिया शरीरा वागविसी. शंख मधुर ध्वनी गाजे. तो वाजवी त्याची निवाजे. तेवी व्याजे जे बोलिजे. ते बोलणे साजे तुझेनी. आता माझे शरीर जे चळे. ते तुझेनी अंगी के मिळे. कर्मे निभजती सकळे. सत्ता बळे तुझेनी. माझे देहीचे जे मीपण. ते तुझी झालासी आपण. तुझेची प्राणे प्राण माझाही जाण चळे देवा. दृष्टी जे जे काही देखे. ते तुझेनी ज्ञान उन्मेखे. श्रवणी जे जे काही एके. ते नेटके अवधान तुझे. रसना जे जे काही चाखे. ते तुझे निस्वाद मुखे. बुद्धी जानपणे तोखे. तेही अतिनिके वेदकत्व तुझे. मनपणे अति सपळ. तेही तुझे निअंगी कबळ. विवेकू प्रबळ. अति स्वज्वळ तुझेनी. वाचा जे जे काही वदे. ते वाचिकत्व तुझेनी शब्दे. बोधू जेने उद्बोधे. तो तुझेनी प्रबोधे प्रबोधू. जागृती जागे तुझेनी हरिखे. स्वप्ना तुझेनी देखे. सुषुप्ती सुखावे जेने सुखे. पूर्ण संतोखे तुझेनी. विजय जे विषय भोगी. ते भोगते पण तुझे अंगी. तुझेनी निज संयोगी. मीपणे जगी वर्तविषी मज. माझे करुणे खांबसूत्र. तू झालासी सूत्रधार. हालवूनिया निज सूत्र. कर्मे विचित्र करविशी. ऐशिया श्री जनार्दना. जग चेतवित्या चितघना. कृपाळू जग जीवना. नमन श्री चरणा तुझेनी तुझ. या परी मज माझी तू चाळिता. चाळकत्वे करविसी ग्रंथा. तेथे मी अवित्व करता. हे जाणावी तत्वता स्थूळ बुद्धी. एका एको जनार्दनी. की जनार्दनू एकपणी. हे पृथक नामाची लेणी. लेऊन एकपणी मिरविसी तू. जेवी कनकांचे भूषण. के भूषणे कनक संपूर्ण. तेवी कानी जनार्दन. एकत्वे जाण जनार्दनाची. ऐशी एकूण विनवनी. सद्गुरु तुष्टला संतोषोनी. येथे भिन्न भिन्न सोसनी. न लगे निरूपणी करणे तुझ. जेव्हा कापुरांगी झकटे. तेव्हाची कापुरत्व खुंटे. सच्चित्शी सद्गुरु भेटे. तेव्हाची फिटे भिन्न भेदू. जेने फिटे भिन्न भेदू. तो श्री भागवती निजबोधू. वासुदेवा प्रति नारदू. सांगत संवादू इतिहासांचा. ज्या इतिहासाचा अर्थ परिसता प्रगटे परमार्थ. स्वानंद बोध हृदयात. श्रवणे सदोदित श्रोते होती. तवा श्रोते संत समुदाय. मनती कैसा नवलाओ. सद्गुरु स्तवनी
ब्रह्मभाव साधिला आहो अभेदत्वे। हे सद्गुरूची विनवणी की ब्रह्मसुखाची खाणी परिसता सप्रेम बोलणी रिजली आयनी सज्जनांची। या देशभाषा वाणी उघडीली परमार्थाची खाणी बोल नव्हती हे स्पर्शमणी लागता श्रवणी पालटे जीव। या परी श्री भागवती ही अनुपम अगाध स्थिती ते कथेची संगती लावी सुनिश्चिती अर्थावबोधे। ऐकोनी संतांचे वचन शिरी वंदोनी त्यांची चरण पुढील कथा निरूपण श्रोती सावधान परिसावे। येथे तृतीय अध्यायाचे अंती निरूपिता तांत्रिक भक्ती भजावे आवडेल ते मूर्ती रायांची तदर्थी प्रश्न स्फुरला। देव एकची त्रिजगती त्यांच्या किती अवतार मूर्ती जन्म कर्म अनेक व्यक्ती हेची मुनी प्रति पुसतू मुनीश्वराचे अगाध ज्ञान त्याहिवरी रसाळ निरूपण तेने रायांचे वेधले मन। प्रश्नावरी प्रश्न यालागी पुसे तो म्हणे देवाधिदेव हरी स्वलीला केसी जन्मे घरी स्वेच्छा जी जी कर्मे करी ते अगाध थोरी मज सांगा। म्हणती देवा नाही जन्म तेथे कैसे पुसशी कर्म देव रूप नाम त्यासी जन्म कर्म सेना। तो अजन्मा परिजन्म धरी अकर्म परिकर्मे घरी विदेही तो देहधारी होनी संसारी स्वधर्म पाळी। त्याच्या अवताराची स्थिती कवन जन्म कवन व्यक्ती किती अवतार किती मूर्ती कृपेने मज प्रती सांगा स्वामी। जे कांती अनागत वर्तमान जे प्रस्तुत ते अवतार समस्त इस्तभूत सांगावे। हरिचरित्र अवतार गुण प्रतिपादन करावयांचा प्रश्न तो सांगावया जयंती नंदन स्वानंदी पूर्ण द्रुमील सांगे। ज्याची लीला शक्ती अपरिमित ऐसा अनंत शक्ती त्यांच्या नखात या लागी तो अनंत म्हणत त्याचे गुण समस्त गणवती कोणा। त्या अनंताची गुण समृद्धी गणू म्हणे तो बालबुद्धी जेवी आकाशाची शुद्धी वृद्धी मुंगीचे त्रिशुद्धी न करवी माप सागरीचे जळ संपूर्ण केवी गणू शके लवण तेवी अनंताचे अनंत गुण आकळी कवन निज सत्ता। पर्जन्याची आधारा गणिता येतील नृपवरा पृथ्वीची या ध्रुवांकुरा सुखे महावीरा गणिता येती। वारा वाफाट धावे तोही गणिता ते पावे निमेषाचे यावे त्यासीही संभावे गणित राया। पृथ्वीची या परिणामा काळे काळे होय गणना परी भगवंताची या गुणा वेदासही जाना गणित नव्हे। भगवंताचे नाम एक गीता वेद झाले भूक त्याचे गुण गणिता सकळीक शेषाचे मुख दुखंड झाले। त्या अनंताचे अनंत गुण इथ गणू शके कवन काही एक संक्षेपे जाण सांगेन लक्षण अवताराचे। अवतारा माझी प्रथमता पुरुषावताराची कथा द्रुमील झाला सांगता एक तत्वता महाराजा। नारायण आत्मशक्ती पंचमहाभूती ही भूताकृती सृजनीया यथा निगुती ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली। विराजपूर ब्रह्मांड नाम तीर्थलीला प्रवेशे देवोत्तम या लागी
पुरुष हे नाम पुरुषोत्तम स्वयशे पावे. त्याचे नियश योगे प्रकृती झाली प्रजाते प्रसवती. या लागे पुरुष नामस्थिती जानस निश्चिती पावला. तो अकर्तात्मयोग युक्ती जगत चेतवे निश्चितस्ती. ज्याचे जगा जगत्वे स्फूर्ती त्याची गुणकीर्ती दुःख श्लोकी सांगो. त्रैलोक्य वसेचे काही तेचे शरीर त्याचे पाही. ज्याचे नियोगे देही ठाईच्या ठाई वर्तती. ब्रह्मादिक तनुधारी त्याच्या ज्ञान कर्मेंद्रियाची थोरी. ज्याचे इंद्रिये खरी निज व्यापारी वर्तती. जो जगाचे नयनाचा नयन जो जगाच्या घ्राणाचे घ्राण जो जगाच्या श्रवणाचे श्रवण रसनेचे जाण रसना जो का. जो जगाच्या हाताचे हात ज्याचे पाय जगाच्या पायात. जो वाचेची वाचा निश्चित इव उभय इंद्रियांत. इंद्रिये ज्याची जीवाच्या ठाई जे का ज्ञान तेही त्याचे ज्ञाने जाण. त्यासी ज्ञानता नाही आन स्वय ज्ञान घन स्वभावंतांची. ज्याचे प्राणे जाण जगाचा चळे प्राण बळतेच क्रियाचरण. जगासी संपूर्ण ज्याचे रजतमसत्व गुणयुक्त. उत्पत्ती स्थिती स्थिती उत्पत्ती स्थिती ती प्रलयात्न मुळी आदी करता भगवंत जाण. तो निश्चित पुरुषावतार. सत्वादी त्रिगुणावस्था उत्पत्ती स्थिती लय करता. तेही गुणवंतार कथा एक नृपनाथा सांगेन. तोची आदिकल्पी उत्पत्ती रजोगुणी राजसशक्ती. स्वय झाला शत्रुवृत्ती ब्रह्मा म्हणती जयाते. एव ब्रह्मरूपे उत्पत्ती सृजिता झाला राजसा शक्ती. तेथे प्रतिपाळावया स्वधर्म स्थिती. सत्वगुणी निश्चिती श्री विष्णू जाहला. तो द्विज धर्म प्रतिपाळनु यज्ञ भोक्ता श्री विष्णू. देखता धर्माचा वगुणू अवतरे नारायणू नानावतारी. तोची सृष्टीची प्रांती तमोगुणे तामसा शक्ती. स्वय जाहला रुद्रमूर्ती सकळ कल्पाती निर्दाळी तू. जो शेताची पेरणी करी तोची राखे देखे सोकरी. तोची वाळली आवरी सवंगनी करी सर्वांची. देवी उत्पत्ती काळी तोची ब्रह्मा. स्थिती काळी तोची विष्णुनामा. प्रळया काळी ही रुद्रप्रमा. ये पुरुषोत्तमा तेची नामे या लागी तो अधिकर्ता. श्रुतिशास्त्री दृढवार्ता दशकशा पादिका कर्तव्यता. त्यासी समर्था याचेनी. या परी विचारी ताहाची एक सकळ करता. यावरून कर्तव्यता अनुमात्रता नव्हे आला. जो सृष्टी पूर्वी स्वयंभ से येणे उत्पत्ती स्थिती प्रळयो भासे. तोची अधिकर्ता अनायासे. तोची निजांशे पुरुषावतारू. एक रायात अति विचित्र जे परिसंता पुण्य पवित्र. तो नारायणाचा अवतार त्यांचे चरित्र लौकिक. जो जन्मा नित्य त्रिभुवनी. जो ना जन्मोनी जन्मला योनी. तिने धर्माची धर्मपत्नी केली जननी दक्ष कन्या मूर्ती. ते मूर्ती मातेच्या उदरी नरनारायण अवतारी. एकची
दोरूपे करी धर्माच्या घरी अवतरले. तेने नारदादिकासी जान निरूपिले निष्कर्म्य लक्षण. सोय आचरला आपण तेल कथन एकराया. नारायण मनसी कोणे देशी तो बदरी काश्रमी आश्रमवासी. नारद सनकादिक ऋषी अद्यापि त्यापासी सेवेसी असती. त्यासी स्वस्वरूपांचे लक्ष असहजी असे प्रत्यक्ष. ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष अलक्ष्याचे लक्ष प्रबोधी स्वये. तया स्वरूपाचा निजबोध स्वये पावावया विशद. अध्यापवरी ऋषीवृंद नित्य संवाद करिताती त्यासी. जे स्वरूप लक्षणाजनी ते विशद करुणी दे वचनी. तेची अनुग्रहे करुणी अनुभव आणि तत्काळ. ज्ञाते बहुसाल ऋषीश्वर त्या माझे नारायण अवतार. तेथ वर्तले जे चरित्र अति विचित्र एकराया. ऐसा नारायणाचा प्रताप देखोनी निष्ठा दृढ तप. तिने इंद्रासी आला कंप मने स्वर्ग निष्पाप घेईल माझा. त्याचे तप देखुनी परम मन हे गेले गेले स्वर्गधाम. इंद्रे कोपे प्रेरिला काम अप्सरा संभ्रम संवेत. काम समवेत अप्सरा सवे वसंत ही दुसरा. क्रोधो अवघी पुढारा जो तापसाते पुरा नागवी सदा. तीर्थोतीर्थीच्या अनुष्ठान क्षमानुपचे अंतकरणा. पोपू येताच जाना करी उगाना तपासा. क्रोधो तापसांचा उघडवेरी तापसा नागवी नानापरी. तोही नारायणावरी अवघ्या अग्री चालिला. ऐशी मिळोनी बिरुदाई ते आली बदरी काश्रमा समस्ते. नारायणो तप करी ते जेथे उठावली तेथे अति आक्रमेसी. वसंते शृंगारी रेवण कोकिळा कलरवे गायन. सुगंध शीतळ झुळके पवन पराग संपूर्ण वरुषती सुमने. तेथ भ्रमरांचे जनत्वकार कामिनी गायन कामकार. हावभाव कटाक्ष विकार कामसंचार चेतवीती. नव्हेची कामिनी कामबाधा पराक्रमून चलिनी क्रोधा. तोही सांडूनी या विरुदा परतला नुसचा ब्ल्यान मदने. मग मदने मांडूनिया ठाण वेदी कामिनी कटाक्षपान. तेने गाये नारायण अनुप्रमाण न दंडळेची. शास्त्रे तोडिता आकाशशी आकाश स्वये सावकाशी. तेवी कामे छळिता नारायणासी. तो निज संतोषी निर्द्वंद. आज्ञे निज तेज सत्ता अग्नितेज प्राशु जाता. तोंड जळे चवी चाखिता. तेवी कामिनी कामता नारायण दृष्टी. नीनता नारायण महिमे धावोनी घाला घातला कामे. तेव्हा ओगीच पराक्रमे स्वनिंद धर्मे लाजली. तेथावर ही झाली पराटमुखे पाठमोरी घाली अधोमुखे. तेव्हा त्याची गती निशिखे नारायण देखे खुंटिली. इंद्रिय नियंता नारायण नेनोनी छळू गेली आपण. त्या पुढोनी पुनरागमन सर्वथा जाण करवेना. मागे न निघवे निश्चिते ऐसे जाणूनी समजते. थोर गजबजली तेथे भयचकिते व्याकुळे. जाणूनी नारायण प्रताप
आता कोपून देईल शाप, येणे धाके ज्ञानरूप, अतिसंकल्प भयभीते. ऐशी देखोनी त्यांची स्थिती, कृपेने तुष्टला कृपामूर्ती. अनुमात्र कोपू नये चित्ती, अभिनव शांती नारायणाची. इंद्रे केला अपराध, तरी नारायणासी न येची क्रोध. बापू निशांती गाध, नमनी विरुद्ध कामादिकांचे. न येची कामादिकावरी कोप, इंद्रासही नेदीच शाप. नारायणाच्या ठाई अल्प, कदा विकल्प नुपजेची. अपकार्यावरी जो कोपला, तो तात्काळ कोपे नागविला. अपकार्या जेने उपकार केला, तोची दादुला परमार्थी. अपकार्या उपकार करीती, त्याची नावगा परम शांती. ते शांतीची निजस्थिती, त्यावी लोकांप्रती आचरोनी. परमार्थाची मुख्यत्वे स्थिती, पाहिजे गा परमशांती. ती शांतीची उत्कंठ गती, दावी लोकांप्रती आचरोनी. भयभीत कामदिक अप्सरागण, शाशंकता ते उभयादाने सुख. देवनिया देख नारायण बोले, अहो कामवल संताधिक. स्वामी कृपा करून आले ती तुम्ही, तुमचे निपदाभिगमी. आश्रमभूमी पुनीत झाली, तुमचे झाली आगमन. अवश्य करावे आम्ही पूजन, हेची आमुचे अनुष्ठान. काही बलिदान अंगीकारा माझे.